नमस्कार मुलांनो, मोळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू शिकणार आहोत डिस्क्रीट रँडम व्हेरिएबलची. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू बघा काय आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यूला मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन सुद्धा म्हणतात. आता कशा पद्धतीने असणार, समजा कॅपिटल एक्स हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आहे. त्याच्या किमती आहेत x1 x2 x3 डॅश xn आणि प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी समजा आपण p ऑफ x1 ची प्रोबॅबिलिटी आहे p1, p ऑफ x2 ची प्रोबॅबिलिटी आहे p2, p ऑफ x3 ची प्रोबॅबिलिटी आहे p3, p ऑफ xn ची प्रोबॅबिलिटी आहे pn. जर या अशा पद्धतीने त्याला मी याला एक चार्टच्या स्वरूपात लिहितो, सोपं जाईल समजून घ्यायला. x च्या व्हॅल्यू घेऊया x1 x2 x3 डॅश सर्वात शेवटची व्हॅल्यू घेऊया xn. आता p ऑफ x याची प्रोबॅबिलिटी घेऊया p1 p2 p3 डॅश pn. म्हणजे x1 ची प्रोबॅबिलिटी काय मुलांनो p1, x2 ची प्रोबॅबिलिटी काय p2, x3 ची प्रोबॅबिलिटी p3 आणि xn ची प्रोबॅबिलिटी काय आहे xn. आता आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढायची e ऑफ x. मग आता e ऑफ x काढल्यानंतर आता e ऑफ x कसं काढणार आपण, x1 आणि p1 चा प्रोडक्ट करायचा x1 * p1 प्लस x2 * p2 दोघांचा प्रोडक्ट करा प्लस x3 * p3 प्लस डॅश प्लस xn * pn. कशा पद्धतीने केलं लक्षात आलं का. x1 * p1 प्लस x2 * p2 प्लस x3 * p3 प्लस डॅश xn * pn. याला म्हणायचं मॅथमॅटिकल. आता सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये कसं लिहायचं बघा. सर्वांकडे आपण ॲडिशन केलेली आहे. ॲडिशन साठी आपण एक सिम्बॉल वापरतो समेशन्स आणि x1 आणि p1 चा गुणाकार केलेला x1 p1 x2 p2 म्हणजे 1 1 2 2 3 3 असं सारखं आहे. इथे लिहायचं xi * pi. काय लिहायचं मुलांनो xi * pi. I varies from 1 to I ची व्हॅल्यू 1 पासून चालू आहे तर शेवट किती मुलांनो n. तर एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा हा आपण काय तयार केला मुलांनो फॉर्म्युला e ऑफ x समेशन ऑफ xi * pi. I varies from 1 to n. पुन्हा एकदा बघा आपण काय शिकत आहोत. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. मग x च्या किमती काय असतात x1 x2 x3 डॅश xn असं आपण गृहीत धरले आणि या सर्वांची प्रोबॅबिलिटी काय गृहीत धरली मुलांनो p1 p2 p3 डॅश pn. आता हे आपल्याला थोडंसं सोपं जावं म्हणून ह्याला आपण टेबलच्या फॉर्म मध्ये लिहिलं. x च्या व्हॅल्यू आणि त्यांच्या प्रोबॅबिलिटीज दोघांचा प्रोडक्ट करा. या दोघांचा प्रोडक्ट या दोघांचा प्रोडक्ट या दोघांचा प्रोडक्ट प्रोडक्ट घेऊन सर्वांची ॲडिशन करा. जी काय व्हॅल्यू भेटेल त्याला म्हणायचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x. आता मुलांनो आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² बघायचे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x². आता आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशाची पाहिजे मुलांनो x ची. आता आपण कशाची बघणार आहोत x² ची. दोघांमध्ये काय फरक आहे ते आपण अगोदर बघूया. चार्ट तयार करूया. या ठिकाणी x p ऑफ x x1 p1 x2 p2 x3 p3 डॅश xn pn. जवळपास सर्व पहिला सेम. आता मला e ऑफ x² काढायचं. e ऑफ x². तर e ऑफ x² कसं आलं मुलांना. आता e ऑफ x² कसं काढायचं लक्ष द्या. मॅथमॅटिकल एक्सपेक्टेशन मध्ये फक्त आपण x ॲज इट इज ठेवतो.
या ठिकाणी काय आहे x स्क्वेअर आहे, म्हणजे ह्या ठिकाणी ज्या x च्या व्हॅल्यू आहेत त्यांचा काय करायचा स्क्वेअर, म्हणजे x1 स्क्वेअर इंटू p1 प्लस x2 स्क्वेअर इंटू p2 x3 स्क्वेअर इंटू p3 डॅश xn स्क्वेअर इंटू pn स्क्वेअर. सॉरी प्रोबॅबिलिटीचा स्क्वेअर नाही, फक्त कशाचा स्क्वेअर घ्यायचा मुलांनो x चा, x1 स्क्वेअर p1 x2 स्क्वेअर p2 x3 स्क्वेअर p3 प्लस डॅश xn स्क्वेअर pn. आता जर ह्याला सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, समेशन घेतलेलं आहे, समेशन म्हणजे बेरीज xi इंटू pi, xi चा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर, i ची किंमत कुठून चालू आहे म्हणून 1 पासून n, याला म्हणायचं e ऑफ x स्क्वेअर. तर आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू कसे काढायचं ते पाहिलं आणि e ऑफ x स्क्वेअर कसं काढायचं ते पाहिलं. आता आपल्याला व्हॅरियन्स बघायचे. व्हॅरियन्स म्हणजे काय, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला व्हॅरियन्स ऑफ x, व्हॅरियन्स ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल म्हणलं मुलांनो म्हणजे आपण अर्थ कोणता घ्यायचा आहे की ते काय आहे रँडम व्हेरिएबल आहे, कॅपिटल एक्स म्हणजे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता व्हॅरियन्स ऑफ x, व्हॅरियन्स ऑफ x e ऑफ x स्क्वेअर मायनस e ऑफ x होल स्क्वेअर. फॉर्म्युला नीट लक्ष द्या, काय फॉर्म्युला घेतला मुलांनो व्हॅरियन्स ऑफ x चा e ऑफ x स्क्वेअर मायनस e ऑफ x होल स्क्वेअर. तर बघा मुलांनो आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू पाहिलं, एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे e ऑफ x चा फॉर्म्युला काय x1 p1 x2 p2 डॅश x3 p3 डॅश xn pn. आणि व्हॅरियन्स ऑफ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल काय पाहिलं आपण e ऑफ x स्क्वेअर मायनस e ऑफ x होल स्क्वेअर. तर आपण या अगोदर लिहून घ्या. तर मुलांना आता आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे काय आणि व्हॅरियन्स म्हणजे काय केलेलं आहे त्याला थोडंसं क्लिअर करण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. काय आहे, 3 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली, x इज द नंबर ऑफ हेड्स, फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स ऑफ x. म्हणजे आपल्याला आतापर्यंत आपण जे शिकलो सगळं ह्याच्यात येणार आहे. अगोदर 3 कॉइन्स जर टॉस झाले तर सॅम्पल स्पेस लिहूया s ट्रिपल h h h t h t h t h h ट्रिपल t t t h t h t h t t. तर मुलांना एक म्हणजे सॅम्पल स्पेस लिहिलेला आहे आपण. कॅपिटल एक्स म्हणजे काय, याला सांगितलं त्यांनी नंबर ऑफ हेड्स, नंबर ऑफ हेड्स. म्हणजे जर कॉइन 3दा टॉस केला तर हेड आपल्याला किती वेळेस भेटू शकतो, एक वेळेस भेटू शकतो किंवा 2 वेळेस किंवा 3 वेळेस किंवा हेड भेटणार नाही. हेड भेटणार नाही म्हणजे हेडची संख्या काय असेल 0, म्हणजे हेडची संख्या 0 1 2 3. आता मला काढायचं आहे p ऑफ x इज इक्वल टू 0. p ऑफ x इज इक्वल टू 0 म्हणजे 0 चा अर्थ काय होतो की हेडची संख्या 0 आहे. हेडची संख्या 0 कुठे बघा मुलांनो, या ठिकाणी हेड नाही. म्हणजे अशी घटना फक्त किती वेळेस घडलेली आहे मुलांनो, एक वेळेस. म्हणजे ह्याची प्रोबॅबिलिटी किती 1/8. p ऑफ x इज इक्वल टू 1 म्हणजे एक वेळेस हेड. एक वेळेस हेड कुठे बघा, या ठिकाणी एक वेळेस हेड आहे, या ठिकाणी सुद्धा एक वेळेस हेड आहे, या ठिकाणी सुद्धा एक वेळेस हेड आहे. म्हणजे हेड एक वेळेस भेटण्याची घटना कितीदा घडू शकते, 3 वेळेस. म्हणजे ह्याची प्रोबॅबिलिटी काय झाली 3/8. आता घेऊया p ऑफ x इज इक्वल टू 2 म्हणजे 2 वेळेस हेड. आता 2 वेळेस हेड कुठे बघा, या ठिकाणी 2 वेळेस हेड, या ठिकाणी 2 वेळेस हेड, या ठिकाणी 2 वेळेस हेड. म्हणजे 2 वेळेस हेड येण्याची घटना कितीदा घडत आहे मुलांना, 3 वेळेस. 1 2 3 म्हणजे ही 3/8. p ऑफ x इज इक्वल टू 3, p ऑफ x इज इक्वल टू 3 म्हणजे 3 वेळेस हेड येतं. मग 3 वेळेस हेड येण्याची घटना कुठे घडेल बघा, 3 वेळेस हेड फक्त एकाच ठिकाणी आहे.
म्हणजे याची प्रोबॅबिलिटी झाली 1/8. आता या ठिकाणी 1/8 झाली प्रोबॅबिलिटी. तर आता मी याचं टेबल तयार करतो. टेबल तयार केल्यास आपल्याला थोडंसं सोपं जाईल. x p ऑफ x, तर पहिली व्हॅल्यू किती आहे? 0 1 2 3. प्रोबॅबिलिटीज लिहूया 1/8 3/8 3/8 1/8. आता आपण थोड्या वेळापूर्वी एक्सपेक्टेड व्हॅल्यू कसं काढलं होतं फॉर्म्युला बघा त्याचा. e ऑफ x राजकुमारीकडे e ऑफ x. आता e ऑफ x मध्ये काय करायचं आहे? या दोघांचा प्रोडक्ट करायचा, नंतर या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट. म्हणजे हे ह्या व्हॅल्यूने ह्या व्हॅल्यूला गुणायचं. म्हणजे किती? 0 * 1/8 प्लस किती येणार आहे मुलांनो? 1 ह्याला मल्टिप्लाय करा 1 * 3/8. म्हणजे x च्या व्हॅल्यूला आपल्याला प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय करायचं. नंतर 2 * 3/8. 3 * किती मुलांनो? 1/8. चला याला आपण सोडूया. हे येणार 0 3/8 6/8 3/8. कॅल्क्युलेशन केलं मुलांनो 6 3 9 9 3 12 12 8 आलेला आहे e ऑफ x. याला सिम्प्लिफाय केलं तर 4 4 3 12. त्याच्यानंतर आपल्याला e ऑफ x² काढायचं. कारण आपल्याला दोन क्वेश्चन विचारले. काय विचारले? फाइंड द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढली आपण e ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढली आपण e ऑफ x. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू कशी काढायची? x² ची. मग x² ची व्हॅल्यू काढायची तर फक्त e ऑफ x मध्ये काय बदल करायचा मुलांनो? फक्त ह्या 0 चा स्क्वेअर घ्यायचा. ह्या 0 चा स्क्वेअर किती येणार आहे? 0 1/8 ॲज इट इज. ह्याकडे इकडे कॉन्सन्ट्रेट करा. 1 चा स्क्वेअर 1 3/8 ॲज इट इज. 2 चा स्क्वेअर 4 3/8. आणि ह्या ठिकाणी 3 चा स्क्वेअर किती? 9 1/8. काय केलं मुलांना? फक्त मी ह्या ज्या x च्या व्हॅल्यूज आहेत यांचा स्क्वेअर लिहिला, बाकीचं ॲज इट इज. ह्याला म्हणायचं e ऑफ x². याचं कॅल्क्युलेशन करूया आपण. 0 3/8 12/8 9/8. जर ॲडिशन केली मुलांना तर काय येईल बघा? 12 आणि 3 15 15 आणि 9 15 आणि 9 24 15 आणि 9 24 आणि हे 8. जर कॅल्क्युलेशन केले हे आहे 3 8 3 जा 24. तर आपण व्हॅल्यू किती काढली तुमच्या लक्षात आलेली आहे e ऑफ x² ची. परंतु आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारले. आणखी काय विचारले? व्हॅरियन्स ऑफ x. आता व्हॅरियन्स ऑफ x म्हणजे काय? व्हॅरियन्स ऑफ x चा अर्थ होतो e ऑफ x² मायनस e ऑफ x². e ऑफ x² मायनस e ऑफ x². फॉर्म्युला नीट लक्ष द्या. व्हॅरियन्सचा काय आहे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू x² ची मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू x ची आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. मग e ऑफ x² किती काढलं मुलांना? आपण 3 मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती काढली? 3/2. 3/2 म्हणजे किती मुलांना? 1.5 होल स्क्वेअर 3 1.5 चा स्क्वेअर किती येणार आहे? 15 चा वर्ग 225 2.25. जर याचं आपण सबट्रॅक्शन केलं मुलांना किती येईल? 0.75. तर मुलांनो आज आपण शिकलेलो आहोत एक्सपेक्टेड व्हॅल्यू कसं काढायचं आणि e ऑफ व्हॅरियन्स कसं काढायचं. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यूसाठी काय घेतलं आपण? e ऑफ x. आणि व्हॅरियन्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे? e ऑफ x². म्हणजे आज आपण प्रामुख्याने 3 गोष्टी पाहिल्या. e ऑफ x कसं काढायचं, e ऑफ x² कसं काढायचं, व्हॅरियन्स ऑफ x कसं काढायचं. आता e ऑफ x चं पाहिलं आपण. सरळ सरळ ज्या काही e ऑफ x कसं काढायचं लक्ष द्या मुलांनो. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार, त्याची बेरीज, त्याची ॲडिशन, याला म्हणायचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x.
आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू एक्स स्क्वेअर जर काढायचं असेल तर ते कसं काढणार? याचा वर्ग करायचा मग गुणाकार करा, 1 चा स्क्वेअर करा नंतर मल्टिप्लिकेशन करा, 2 चा स्क्वेअर करा नंतर मल्टिप्लिकेशन करा, 3 चा वर्ग करा नंतर मल्टिप्लिकेशन करा आणि सर्वांची ॲडिशन करा. त्याला म्हणायचं ई ऑफ एक्स स्क्वेअर. आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स कसं काढलं मुलांना? व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ई ऑफ एक्स चा स्क्वेअर मायनस ई ऑफ एक्स होल स्क्वेअर. ई ऑफ एक्स स्क्वेअर किती आलेले मुलांना? 3 मायनस ई ऑफ एक्स किती आलं? 3/2. 3/2 म्हणजे 1.5 आणि याचं सब्स्टिट्यूशन केलं तर 0.75 आलेलं आहे. तर मुलांनो हा प्रॉब्लेम्स तुम्ही घरी एकदा सोडवा. उद्या आणखी मी एक्सपेक्टेड व्हॅल्यूचे आणि स्टँडर्ड डिव्हिएशन, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचे, व्हॅरियन्सचे आणि उद्या आपण नवीन कन्सेप्ट शिकणार आहोत स्टँडर्ड डेव्हिएशन. तर आजच्यासाठी आपण थांबूया. मला तुम्ही पर्सनल मेसेजेस करत जा. जर तुम्हाला काही मॅथमॅटिकल अडचण असेल ग्रुपवर मेसेज टाकू नका, कारण प्रत्येकाची समस्या वेगळी असते. मला प्रत्येकाला उत्तर देणं कठीण जातं, म्हणून तुम्ही सेपरेटली SMS करत जा. थँक्यू मुलांना.